नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो, SSC GD 2024 महाराष्ट्राच्या एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहू शकते। या व्हिडिओच्या माध्यमातून मी विद्यार्थी मित्रांनो सगळं तुम्हाला सांगणार आहे। पोस्ट वाईज कोणत्या पोस्टसाठी तुम्ही किती मार्क्स आहेत असल्यावर तुमचं सिलेक्शन होईल। हे जे सिलेक्शन आहे मित्रांनो, यामध्ये फायनल सिलेक्शनचं कट ऑफ जे आहे ते मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुम्ही आखरीपर्यंत हा व्हिडिओ बघा। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खूप हेल्प होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। ज्या विद्यार्थ्यांनी जर हा कट ऑफ बघितल्यावर जर फिजिकल सुरू नाही केलं तरी तुमच्याजवळ टाईम आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फिजिकल आपलं सुरू करा। कारण जर या चुनावानंतर तुमच्याकडे भरपूर कमी वेळ राहणार आहे, म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्ही तुमचं जाणून घ्या, कारण तुम्हाला खूप हेल्पफुल होईल। तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओला सुरू करूया। जे विद्यार्थी मित्र व्हिडिओवर नवीन असतील ते व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा अशा नवीन अपडेट्ससाठी। आणि तुमचं सबस्क्राईब करणे आणि तुमचा लाईक करणे आमच्यासाठी मोटिवेशनचं काम करतोय विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लेट न करता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, SSC GD महाराष्ट्र एक्सपेक्टेड कट ऑफ 2024। सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो यामध्ये मी फिमेलचं सांगणार आहे, जनरल आणि नक्सल एरियाचं, जसं EWS, OBC, UR, SC आणि ST हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही बघू शकता BSF मध्ये जनरल जो एरिया आहे त्याचे जे कट ऑफ राहील विद्यार्थी मित्रांनो, फायनल कट ऑफ राहील 92 ते 96 या दरम्यान राहू शकते विद्यार्थी मित्रांनो। आणि नक्सलसाठी माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा डाटा नाही होता, म्हणून मी नक्सलचं काही बनवू नाही शकलो विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर तुम्ही बघू शकता OBC मध्ये जे फायनल कट ऑफ जनरलचं राहील BSFसाठी ते 90 ते 94 आणि नक्सलसाठी 86 ते 90 एवढं कट ऑफ राहू शकते विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर तुम्ही बघू शकता UR साठी जे जनरल आहे त्यामध्ये 98 ते 106 BSFला, आणि UR साठी नक्सलांसाठी जे नक्सल एरियामध्ये राहतात त्यांच्यासाठी 92 ते 96 BSFसाठी। तसेच SC साठी BSFला जनरल एरियामधून जे असतील त्यांना 93 ते 98च्या मधात असतील तर ते विद्यार्थी आपलं सेफ स्कोर मानू शकता विद्यार्थी मित्रांनो, एवढं तुमचं कट ऑफ जाऊ शकते। त्यानंतर नक्सल एरिया SC साठी BSFला 83 ते 86 राहू शकते। त्यानंतर ST साठी BSFला जनरल एरियाला 86 ते 90 राहू शकते विद्यार्थी मित्रांनो। ST साठी नक्सलसाठी कोणत्याही प्रकारचा माझ्याकडे डाटा नव्हता, म्हणून मी त्याचं कट ऑफ काही बनवू शकलो नाही। त्यानंतर तुम्ही बघू शकता CRPF मध्ये जे जागा होते विद्यार्थी मित्रांनो, ऑल ओव्हर इंडियाचे 10 जागा असल्यामुळे याचं कट ऑफ बनवणं थोडं मुश्किल होतं। तसंच नक्सलचाही काही डाटा नव्हता। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ओबीसीला पण ऑल ओव्हर इंडियाचे जे जागा होते CRPFला ते 13 वॅकन्सी होते, म्हणून इथे कट ऑफ डिसाईड करणं थोडं अवघड होतं, त्यासाठी कट ऑफ नाही बनवू शकलो विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर तुम्ही बघू शकता URला जनरल एरिया CRPF 104 ते 108च्या दरम्यान तुमचं कट ऑफ राहील विद्यार्थी मित्रांनो। तसंच नक्सल एरियाला CRPFसाठी 100 ते 102। त्यानंतर तुम्ही SC साठी बघू शकता CRPFला ऑल ओव्हर इंडिया जे होतं ते 2 जागा होते, म्हणून कट ऑफ काही बनवू शकलो नाही विद्यार्थी मित्रांनो। तसंच ST साठी पण 1 जागा असल्यामुळे। त्यानंतर तुम्ही बघू शकता CISF EWSला जे कट ऑफ राहील फिमेलचं ते 108 ते 114च्या दरम्यान राहील। तसंच नक्सलला कोणताही डाटा नसल्यामुळे नाही बनवू शकलो। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता CISF OBC साठी फिमेलला 110 ते 116 जनरल एरिया, आणि CISF नक्सल एरियासाठी OBCला 105 ते 108। तसे तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो CISF UR साठी जनरल एरिया 115 116 ते 120 एवढं कट ऑफ राहू शकते। तसंच नक्सल एरियाला CISFला 112 ते 115 कट ऑफ राहू शकते। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SCला CISFला फिमेल जनरल एरिया 106 ते 110च्या दरम्यान कट ऑफ राहू शकते। तसंच नक्सलचं काही डाटा नसल्यामुळे काही कट ऑफ बनवू शकलो नाही। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथे CISF ST कास्टसाठी फिमेलचं तुम्ही बघू शकता जनरल एरिया 106 ते 108च्या दरम्यान कट ऑफ राहील, आणि नक्सलसाठी कोणत्याही डाटा प्रकारचा नसल्यामुळे त्याचा कट ऑफ नाही बनवू शकलो। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो ITBP फिमेलच्या जनरल एरियाच्या 92 ते 96,
नक्षलच्या कोणत्याही प्रकारचा डाटा नव्हता. त्याचबरोबर OBCच्या ITBPसाठी जनरल एरिया फिमेल 93 ते 97, तसंच नक्षल एरिया ITBP 86 ते 90 OBCला. त्याचबरोबर URसाठी ITBPला जनरल एरिया 96 ते 98. त्याचबरोबर ITBP URसाठी नक्षल एरिया 86 ते 90. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता SCसाठी ITBPला 94 ते 96च्या मधात कट ऑफ राहू शकते जनरल एरियाच्या, आणि SCसाठी ITBPला कोणत्याही प्रकारचा डाटा नव्हता म्हणून इथे कट ऑफ बनवू शकलो नाही. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता STसाठी ITBPला 85 ते 88च्या दरम्यान जनरल एरियाचा कट ऑफ जाऊ शकते विद्यार्थी मित्रांनो, आणि नक्षल एरियासाठी कोणत्याही प्रकारचा डाटा नव्हता. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आसाम रायफलमध्ये जे ऑल ओव्हर इंडियाची जी वॅकन्सी होती ती 15 होती, म्हणून इथे कट ऑफ बनवणं अवघड होतं विद्यार्थी मित्रांनो. तसंच OBCला जनरल एरियाचं जे होतं ते ऑल ओव्हर इंडियाचे 3 जागा होते. URसाठी 21 जागा होते ऑल ओव्हर इंडिया आसाम रायफलसाठी. SCसाठी 3 जागा होते आसाम रायफलला ऑल ओव्हर इंडिया. आणि यानंतर तुम्ही बघू शकता म्हणून डाटा म्हणून या प्रकारे ऑल ओव्हर इंडियाची वॅकन्सी कमी असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इथे कट ऑफ बनवणं थोडं अवघड होतं. त्याचबरोबर इथे बघू शकता SSBला EWSसाठी नो पोस्ट, इथे काही पोस्ट नव्हते म्हणून इथे EWSला कोणत्याही प्रकारचं कट ऑफ नाही दिसत आहे. त्यानंतर OBCला ऑल ओव्हर इंडियाचे 6 वॅकन्सी होते म्हणून इथे कट ऑफ बनवणं विद्यार्थी मित्रांनो कदाचित महाराष्ट्रामध्ये वॅकन्सी नसतीलही याची खात्री नाही विद्यार्थी मित्रांनो, म्हणून इथे कट ऑफ बनवणं थोडं अवघड होतं. त्याचबरोबर URसाठी 19 जागा होते आणि SCसाठी 16 जागा होते म्हणून इथे कट ऑफ बनवणं थोडा मुश्किल होतं. ऑल ओव्हर इंडियाची वॅकन्सी होते विद्यार्थी मित्रांनो हे 19-16, त्यामुळे इथे कट ऑफ बनवणं थोडं अवघड झालं. यानंतर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो SSC GD महाराष्ट्राच्या कट ऑफ मेलचं किती राहील या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. इथे बघू शकता पोस्ट वाईज EWS OBC UR SC अँड ST इथे दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथे BSFला दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो जनरल एरियासाठी मेल 105 ते 108च्या दरम्यान. त्याचबरोबर नक्षल एरिया BSF EWS 74 ते 77, OBCला 106 ते 112 BSF जनरल एरिया. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता BSFसाठी नक्षल एरिया 90 ते 95, URसाठी 110 ते 114 BSFसाठी जनरल एरिया. त्याचबरोबर 93 ते 97 नक्षल एरिया BSFसाठी URचं जाऊ शकते. तसंच SCसाठी BSFला 102 ते 106च्या दरम्यान जनरल एरिया, आणि नक्षल एरियासाठी SCसाठी BSFला 86 ते 88. त्याचबरोबर STसाठी तुम्ही बघू शकता जनरल एरिया BSFला 96 ते 102च्या मध्ये तुमचं कट ऑफ राहू शकते विद्यार्थी मित्रांनो, आणि नक्षल एरिया BSFला 85-90च्या मध्ये. जर विद्यार्थी मित्रांनो यापेक्षा तुम्हाला 8 ते 10 मार्क कमी असतील तर तुम्ही तुमचं फिजिकल सुरू करा, कारण तुमचं फिजिकल याच्यापेक्षा 8 ते 10 मार्कांनी कमीच राहील विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तुमचं हे जे सांगत आहे ते मी फायनल कट ऑफ सांगत आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता CRPFला EWSला 108 ते 110च्या दरम्यान राहील जनरल एरियासाठी, आणि नक्षल एरियाला CRPFला 80 ते 85. त्याचबरोबर तुम्ही OBCला जनरल एरिया CRPF 110 ते 113, त्यानंतर नक्षल एरिया 97 ते 103. URच्या तुम्ही बघू शकता CRPFला जनरल एरिया 112 ते 116, तसंच नक्षल एरियाचं बघू शकता 97 ते 93 CRPFला URसाठी. तसंच SCसाठी CRPFला 108 ते 110च्या दरम्यान स्कोर राहू शकते विद्यार्थी मित्रांनो, एवढं कट ऑफ जाऊ शकते. तसंच नक्षल एरियाच्या 90 ते 93च्या दरम्यान CRPFला. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ST जनरल एरियाच्या 98 ते 100 होतं विद्यार्थी मित्रांनो, आणि नक्षल एरियाच्या 92 ते 96. जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 2022चं प्रिव्हियस इयर कट ऑफ तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो, आणि तुमच्या जिल्ह्यावाईज तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही आहात आणि तुम्हाला किती मार्क्स आले महाराष्ट्रातून ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्सच्याद्वारे तुम्ही कळवा विद्यार्थी मित्रांनो. तर यानंतर तुम्ही बघूया विद्यार्थी मित्रांनो CISFला तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो इथे जे कट ऑफ आहे EWSसाठी जनरल एरिया 124 ते 126 एवढं राहील विद्यार्थी मित्रांनो, आणि नक्षल एरियाच्या 107 ते 110. जनरल एरियाचा OBCला 122 ते 124 CISFला, आणि OBCला नक्षल एरियाचा 111 ते 114 CISFला. तसंच URसाठी 126 ते 130च्या दरम्यान विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ राहील जनरल एरियाच्या CISFला, आणि
नक्सल एरियाच्या 114 ते 118 CISFला नक्सल एरियासाठी ERला. SCसाठी जो राहील विद्यार्थी मित्रांनो ते जनरल एरियासाठी CISFला 114 ते 118च्या दरम्यान राहील आणि तसंच नक्सल एरियासाठी SCला CISFला 96 ते 100 एवढं राहू शकते विद्यार्थी मित्रांनो. तसंच STसाठी जे कट ऑफ राहील CISFला ते 106 ते 108च्या दरम्यान आणि नक्सल एरिया 100 ते 102 या दरम्यान राहील विद्यार्थी मित्रांनो. तसंच ITBPला EWSला राहील विद्यार्थी मित्रांनो 108 ते 112 EWS जनरल एरिया आणि नक्सल एरिया ITBP 85 ते 89. तसंच OBC तुम्ही बघू शकता 108 ते 110 ITBPला जनरल एरिया OBC आणि नक्सल एरिया 92 ते 94 ITBP. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ERसाठी 114 ते 118, नक्सल एरियासाठी ITBPला 97 ते 100. तसंच SCला बघू शकता ITBPला जनरल एरिया 102 ते 106 आणि नक्सल एरिया 84 ते 87. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता STला ITBPला जनरल एरिया 92 ते 96 राहील विद्यार्थी मित्रांनो आणि नक्सल एरिया 90 ते 94. त्याचबरोबर आसाम रायफल तुम्ही बघू शकता आसाम रायफलच्या सुद्धा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो EWSच्या चांगलं जाईल कारण इथे वॅकन्सी सुद्धा थोडे कमी आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता EWSचे जनरल एरिया आसाम रायफल 112 ते 114 आणि तसंच नक्सल एरिया 89 ते 95. तसंच तुम्ही OBC आसाम रायफल 112 ते 114 जनरल एरिया नक्सल एरियाचा आसाम रायफल 96 ते 100. तसंच ERचं बघू शकता आसाम रायफल जनरल एरिया 117 ते 120 नक्सल एरिया 98 ते 102. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता SCच्या आसाम रायफल 103 ते 108च्या दरम्यान राहू शकते विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ आणि नक्सल एरियाचं जे राहील ते 86 ते 90. त्याचबरोबर STचं आसाम रायफलचं 96 ते 100पर्यंत विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ राहील आणि जे STच्या आहे ते नक्सल एरियाच्या 92 ते 96 आसाम रायफलच्या. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SSB साठी सुद्धा कमी वॅकन्सी असल्यामुळे याच्या कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो चांगलं जाईल. EWSला जनरल एरियासाठी 120 ते 123 तसंच नक्सल एरियाला 98 ते 102. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता OBCला SSBसाठी जनरल एरिया 122 ते 126च्या दरम्यान राहील विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता नक्सल एरिया OBCसाठी SSBला 113 ते 116 एवढं राहील 113 ते 116च्या दरम्यान. तसंच ERसाठी 123 ते 126 SSBसाठी जनरल एरिया आणि नक्सल एरिया SSBसाठी ERचं 115 ते 117. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही SCचं पाहू शकता SCच्या SSBला 116 ते 118च्या दरम्यान कट ऑफ राहील विद्यार्थी मित्रांनो कारण इथे वॅकन्सी सुद्धा कमी आहे आणि नक्सलचा कोणत्याही प्रकारचा डाटा नाही होता म्हणून काही याचं कट ऑफ बनवू शकलो नाही विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुम्ही बघू शकता STसाठी SSBला 106 ते 110च्या दरम्यान आणि नक्षलसाठी कोणत्याही प्रकारचा डाटा नाही होता. विद्यार्थी मित्रांनो उम्मीद करतो की हा डाटा तुम्हाला खूप हेल्पफुल होईल विद्यार्थी मित्रांनो. एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो. यापेक्षा तुम्हाला 8 ते 10 मार्क्स कमी असतील तर तुम्ही तुमचा फिजिकल करा. हा जे मी सांगितले आहे ते फायनल कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. फायनल कट ऑफ एवढं राहू शकते तर तुम्ही ह्या व्हिडिओला आखरीपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो आणि पूर्णपणे तुमचं कट ऑफ जाणून घ्या. जे विद्यार्थी चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अशा नवीन अपडेटसाठी. आय होप विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सगळी जानकारी दिली असेल. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्वेरीज असतील आणि तुम्हाला प्रिव्हियस इयर कट ऑफ जाणून घ्यायचा आहे जो प्रिव्हियस इयरचा होता ते सुद्धा मला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याचा व्हिडिओसुद्धा आणणार. ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.